जनावरांवरील पारंपरिक घरगुती औषधोपचार पद्धतीला चालना देणं, दूध उत्पादकांना चांगल्या गुणवत्तेची हर्बल औषधं उपलब्ध करून देणं, जनावरांमधील विविध आजारांवर उपचारासाठी होणाऱ्या ॲलोपॅथिक औषधाच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणं, स्वच्छ आणि प्रतिजैवक अंशविरहित दूध उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देणं, जनावरांची प्रतिकारशक्ती वाढवणं या उद्देशानं कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील पहिला आणि देशातला तिसरा हर्बल पशुपूरक प्रकल्प गडमुडशिंगी इथल्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात उभारण्यात आला। या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचं उद्घाटन सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच आनंदच्या सहकार्यानं हा प्रकल्प सुरू करण्यात आला। या प्रकल्पाचा खर्च 1,26,00,000 रुपये इतका आहे। यापैकी NDDB म्हणजेच आनंदचं अनुदान 37,84,000 रुपये असून गोकुळ दूध संघाचा हिस्सा 88,30,000 रुपये इतका आहे। या प्रकल्पाची प्रतिदिन 400 किलो इतकी उत्पादन क्षमता आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकल्पामधून हळद चूर्ण, ॲलोवेरा, ट्रायसो, पंचामृत, ज्वरशामक आणि पाचक अशा 6 प्रकारच्या हर्बल औषधांचं उत्पादन होणार आहे। उत्पादित होणाऱ्या हर्बल पूरकांचा वापर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सर्व दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांवर उपचारासाठी करण्यात येणार आहे। या प्रकल्पाचं उद्घाटन झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालक आणि उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पाची पाहणी केली। गोकुळचा हा हर्बल पशुपूरक उत्पादन प्रकल्प दूध उत्पादकांसाठी वरदान ठरेल असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। राज्यातला हा पहिला प्रकल्प आयुर्वेदिक म्हशींना आणि गायींना त्यांचे जे आरोग्य असतील किंवा त्यांचे मस्टर्डाइज म्हणून हा जो रोग आहे किंवा त्यांना अनेक प्रकारच्या ज्या आता आजार आहेत त्याच्यावर एक अतिशय चांगला उपाय या हर्बलच्या निमित्ताने मला वाटतं या निमित्ताने निघालेला आहे। त्यामध्ये ऑलिव्हेरा, हळद, ज्वरशामक, पंचामृत, पाचक, ट्रायसो यातून त्याची ताप, काशीला सूज, पानात सोडणे, दूध कमी होणे, डायरिया, अपचन यासाठी सारख्या रोगावर अतिशय चांगलं आयुर्वेदिक औषध या ठिकाणी निर्माण केलं जाणार आहे आणि आपल्या दूध उत्पादकांना ते मोफत पुरवलं जाणार आहे। गोकुळचा हा हर्बल पशुपूरक प्रकल्प सुरू झाल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांची जनावरं निरोगी आणि उत्तम प्रतीची राहून दूध उत्पादनात वाढ होईल आणि दूध उत्पादकांचा फायदा होईल असा विश्वास गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला। आणि ह्या दृष्टीनं हा भारतातला 3 नंबरचा म्हणजे गुजरातमध्ये 2 प्रोजेक्ट झालेले आहेत, तिसरा प्रोजेक्ट महाराष्ट्रात होतो आणि महाराष्ट्राचा पहिला प्रोजेक्ट अशा पद्धतीनं आपण आज असं उद्घाटन करतोय। प्रोजेक्ट तयार झालेला आहे। विशेष म्हणजे आमचे जे 48-50 डॉक्टर जे आहेत ते ट्रेनिंग करून बेंगलोरला जी युनिव्हर्सिटी आहे त्याचं ट्रेनिंग करून आलेले आहेत आणि 5 वर्ष आले आम्ही आज सध्या हे वापर करतोय। म्हणजे आजच कारखाना उभा केला आणि आजच प्रोडक्शन केल्यानंतर परिस्थिती 5 वर्ष आम्ही टोटल रिझल्ट घेऊन आणि विशेष म्हणजे डॉक्टरांना मानसिकता असते कारण ॲलोपॅथिकमध्ये शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टरांची मानसिकता नसते हे आयुर्वेदिक स्वीकारायचे एक फार मोठी अडचण असते कारण शिक्षण त्यांनी घेतलं असते ॲलोपॅथीमध्ये ते त्याला ट्रेनिंग देऊन तिला महत्त्व देऊन कुठल्या आजारावर ह्याचा उपयोग आहे। आणि विशेष म्हणजे जे रॉ मटेरियल आहे आमच्या स्वतःचे तर आम्ही तयार करूच पण शेतकऱ्यांना सुद्धा हा रॉ मटेरियलसुद्धा आम्हाला पुरवठा करता येईल जेणेकरून त्यांनासुद्धा एक प्रकारचं विक्री करण्यासुद्धा एक मार्जिन मिळू शकते असं दुहेरी फायदा विचार करून आपण आज संघाचं उद्घाटन करतो। यावेळी माजी चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगुले, बायाजी शेळके, अंजनाताई रेडेकर, चेतन नरके, अमरीश घाटगे, अजित नरके, मुरलीधर जाधव, AY पाटील, भैया माने, युवराज पाटील, आनंदचे शास्त्रज्ञ डॉक्टर विजय बाहेकर यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।